समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मैं नेहा। समाचार अब तक में आप सभी का स्वागत है। देखते हैं आज के कुछ मुख्य खबरें। सर्वात पहिल्यांदा प्रेस क्लबचे मी आभार मानतो की आज मीट द प्रेस करता या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी निमंत्रित केलं आणि सर्व पत्रकार मित्रांचे मनापासून स्वागतही करतो, आभारही मानतो। खरं म्हणजे ज्यावेळी निकाल लागला त्याच वेळी प्रदीप दादांनी मला हे सांगितलं होतं की महाराष्ट्रातली पहिली मीट द प्रेस नागपूरलाच झाली पाहिजे। त्यामुळे मी इतर कुठेही मीट द प्रेस न करता पहिली नागपूरला करतोय, कारण आपल्या सगळ्यांचं घर नागपूर आहे। आपल्या सर्वांना नागपूरबद्दल एक वेगळं आकर्षण देखील आहे। आपल्या सर्वांचे याकरता देखील आभार मानतो की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य हे मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलं आणि त्यामुळेच लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आला होता त्याचा मोठा फटका आम्हाला बसला। तो फेक नरेटिव्ह आम्ही ब्रेक करू शकलो आणि थेट जनतेपर्यंत पोहोचू शकलो। त्यामुळे निश्चितपणे एक अत्यंत मोठा विजय महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय। 237 जागा त्या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक 132 जागा या ठिकाणी मिळवता आल्या आणि म्हणूनच एक अत्यंत डिसायसिव्ह अशा प्रकारचं मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलेलं आहे। आताच एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कुठलेही मॅन्डेट हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असते, आव्हानही असतात, अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात, कधी काही मर्यादा असतात। या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे। प्रयत्न त्याला या ठिकाणी करायचा आहे। खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा 2014 साली मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या। काही लोकांना वाटायचं की हा मंत्री पण राहिलेला नाही, मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल। काही लोकांना वाटायचं की अतिशय डोकं अशा प्रकारचं काम यांच्याकडे आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल। तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर लढणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का। पण माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या कामामध्ये माझ्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण, त्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता तो विदर्भाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला। पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही। किंबहुना विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात केले, जवळजवळ 80 प्रकल्प पूर्ण केले आणि अनेक प्रकल्प आता पूर्णत्वापर्यंत आणले। त्याच वेळी वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, कोकणातले प्रकल्प देखील तेवढ्याच गतीनं आपण पुढे आणले, ते पूर्ण केले। इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये मोठी भरारी या 5 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी मारली आणि पुन्हा या 2.5 वर्षामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी काही संधी मिळाली त्यातही विशेषतः ऊर्जा विभाग असेल, इरिगेशन विभाग असेल, होम असेल, गृहनिर्माण असेल, अशा अनेक खात्यांचं काम करताना ऊर्जा विभागामध्ये तर 25 वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केलाय आणि 2 ते 3 वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर आपण कमी करू शकतो। अशा प्रकारची आज व्यवस्था ज्या विभागामध्ये आपण केली आहे। इरिगेशन मध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की 6 नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत। 6 नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे। एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प 10 लाख मिळाला आणि विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल। अशी त्याला जनरेशनल म्हणतात, त्या प्रकारचे जे जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत, असे प्रोजेक्ट्स हे सगळे आपण हातामध्ये घेतलेले आहेत। दादांनी गडचिरोलीचा उल्लेख वारंवार बोलायचं आणि आता ते होताना दिसत आहे की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली। आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्षलवाद ऑल टाइम लो आहे। परवा देखील 2 मोठ्या लीडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलंय आणि आता डीप मध्ये